आता आपण बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। बीडच्या परळीत वादळी वाऱ्यामुळे गोशाळेचं नुकसान, निवारा शेड उडालं, गायीचं स्थलांतर, चाऱ्याचंही नुकसान झाल्यानं पंचनामे करून भरपाईची मागणी। ठाण्यातील मुरबाड तालुक्यात भीषण पाणी टंचाई, कातकरी वाड्यावर पाण्यासाठी वणवण, खराब पाणी प्यायल्यानं ग्रामस्थांना आजारांची लागण। नांदेडमध्ये तहान भागवण्यासाठी घाण पाणी पिण्याची वेळ, मुखेड तालुक्यातील वाल्मिकी नगरातला प्रकार, प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील 9 प्रकल्प कोरडे ठाक, भोजापूर, नागासाक्या, तिसगाव, पुणेगाव, ओझरखेड, माणिकपूर धरणात शून्य जलसाठा। बीडच्या परळी तालुक्यामधील कन्हेरीवाडीत पाण्याअभावी मोसंबी बागेचं नुकसान, शेतकरी माधव डापकरांची 500 मोसंबींची झाडं गेली सुकून, विहिरींनीही तळ गाठल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। ताडोबात वाघाची वाट रोखल्याप्रकरणी 9 जिप्सी मालक आणि गाईडवर कारवाई, 1 महिन्यासाठी निलंबन। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांचा संबळाच्या तालावर टीका, दिंडोरीतल्या चौसळ इथल्या बोहाडा उत्सवात केलं संबळ नृत्य। नाशिकच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाचा जागता पहारा, प्रशासनाची परवानगी घेऊन ठाकरे गटाच्या 4 पदाधिकाऱ्यांचा 3 सत्रांमध्ये पहारा। मालेगावच्या चिंचवेमधील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, तोडगा निघेपर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम।